लर्न विथ मिलिंद देशपांडे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ज्ञानार्थींचं स्वागत. आज जो टॉपिक तुमच्यासमोर मी घेऊन आलेला आहे तो आहे मशीन लर्निंगचा दुसरा प्रकार, ज्याला आपण अनसुपरवाइज्ड मशीन लर्निंग असं म्हणतो. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुपरवाइज्ड लर्निंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणते कोणते अल्गोरिथम्स वापरले जातात आणि कशा पद्धतीने तो काम करतो हे सांगितलं होतं. आज जो आपण टॉपिक बघणार आहे तो आहे अनसुपरवाइज्ड लर्निंग. आता अनसुपरवाइज्ड लर्निंगमध्ये काय होतं की संगणकाला डेटा दिला जातो, पण त्याला प्रीडिफाईन्ड लेबल्स असं काही दिलं जात नाही. संगणक काय करतो की याच्या आधारित काही पॅटर्न्स तयार करतो आणि त्या पॅटर्न्सवर आधारित त्याचं क्लस्टरिंग करतो. क्लस्टरिंग करणं म्हणजे काय, ग्रुपिंग करणं. म्हणजे एकसारखा असणारा डेटा हा एका ग्रुपमध्ये किंवा एका क्लस्टरमध्ये पुट करणं किंवा त्याला प्लेस करणं, हे अनसुपरवाइज्ड लर्निंगमध्ये होतं. आता याचं एक साधं उदाहरण मी तुम्हाला दिलं आहे, स्क्रीनवर बघा. की उदाहरणार्थ एखादा शॉपिंग मॉल किंवा ग्रॉसरी शॉप असतं, जिथं वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमर्स खरेदी करण्याकरता येत असतात. मग याच्यामध्ये 3 प्रकारचे क्लस्टरिंग किंवा ग्रुप्स हे तयार केले जातात. जसं उदाहरणार्थ पहिल्या ग्रुपमध्ये दर महिन्याला खूप मोठ्या बल्क प्रमाणावर खरेदी करणारे कस्टमर यांचा डेटा. दुसरा जो आहे तो काही ऑफर्स असतात किंवा डिस्काउंट्स दिला जातो त्यावेळेस येणारे काही कस्टमर आणि त्यांचा डेटा. आणि तिसरा जो आहे तो रेग्युलर कस्टमर असतो, जो की मंथली त्याची ग्रोसरी शॉपिंग किंवा हे करत असतो. म्हणजे काय केलं, ह्या शॉपिंग मॉलमध्ये 3 प्रकारचे क्लस्टरिंग किंवा ग्रुपिंग हे करण्यात आले आणि त्या बेसवर आधारित ते शॉपिंग मॉल किंवा तो ग्रोसरी शॉपवाला ॲनालिसिस करेल की कोणत्या ह्या ग्रुपमध्ये माझे कस्टमर्स जास्त प्रमाणात येतात. मग त्याचं तो काय करेल, ॲनालिसिस करेल आणि त्या ॲनालिसिसवर तो त्याची जी मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आहे सेलिंगची हे तो डिसाईड करेल. तर एक लक्षात घ्या, अनसुपरवाइजमध्ये जे होतं ते असतं क्लस्टरिंग किंवा ग्रुपिंग आणि त्या आधारित त्याचं ॲनालिसिस करणे. आता हे तुम्हाला एक व्हिज्युअल मी दाखवलेलं आहे की उदाहरणार्थ पहिल्या ग्रुपमध्ये तुम्हाला दिसतं आहे की डेटा पॉईंट्स हे 3 प्रकारचे वेगवेगळे ग्रुप्स आहेत जे की स्कॅटर्ड आहेत. आणि जेव्हा तुम्ही अनसुपरवाइज्ड लर्निंग वापरणार आहात त्यावेळेस हे काय होतील, क्लस्टर होतील. आता खाली बघा, व्हिज्युअल्समध्ये मी दाखवलेलं आहे की कस्टमर्स जे येतात ते बल्क प्रमाणात खरेदी करणारे असतात. दुसरे डिस्काउंट किंवा ऑफर्समध्ये खरेदी करणारे असतात. आणि तिसरे रेग्युलर मंथली खरेदी करणारे असतात. म्हणजे याचं काय झालं, 3 प्रकारचे क्लस्टरिंग किंवा ग्रुपिंग झालं. तर वरच्या व्हिज्युअलमध्ये तुम्हाला ते दिसू शकेल की त्यांनी हा स्कॅटर डेटा ह्या 3 क्लस्टरमध्ये डिवाईड केला. मग आता हे करण्याकरता कोणत्या प्रकारचे अल्गोरिथम्स हे अनसुपरवाइज्ड लर्निंग वापरतं याचं व्हिज्युअल तुम्हाला मी दाखवलेलं आहे. की उदाहरणार्थ पहिला जर आपण बघितला त्याला हायरार्किकल क्लस्टरिंग असं म्हणतात. दुसरा जो आहे तो आहे DB स्कॅन. आणि त्याच्याच दुसऱ्या भागामध्ये जर बघितलं तर काही कॅल्क्युलेशन्स हे तुम्हाला करावं लागतात हे ॲनालिसिस करण्याकरता. उदाहरणार्थ PCA किंवा TSNE. तर ह्या प्रकारच्या मेथड्स हे अनसुपरवाइज्ड लर्निंग काय करतं, वापरतं आणि त्या आधारित काय करतं, त्याचं ॲनालिसिस करतं. आता पहिला जो असतो तो असतो K-मीन क्लस्टरिंग असं त्याला म्हणतात किंवा याला हायरार्किकल क्लस्टरिंग देखील म्हणतात. मग याच्यामध्ये काय होतं की आता मी बरेच वेळेस विद्यार्थ्यांचा डेटा सेट वापरत असतो आणि त्या डेटा सेटवर आधारित कसं काम होतं हे तुम्हाला दाखवत असतो. असं गृहीत धरा की एकसारखे गुण असलेले विद्यार्थी हे एका गटात मी टाकले. मग मी त्याला लेबल्स किंवा त्याला नाव दिलं की हाय, ॲव्हरेज किंवा लो अशा 3 प्रकारात त्याला मी काय केलं, त्याचं क्लस्टरिंग किंवा क्लासिफिकेशन किंवा ग्रुपिंग केलं. जसं गुण 85 पासनं सुरू होणारे पुढं हे सगळे हाय क्लस्टरिंगमध्ये आहेत.
60च्या वर जे विद्यार्थ्यांचे गुण आहेत आणि साधारणतः 80-85च्या आतमध्ये ते ॲव्हरेज आपण धरतो आणि 60पेक्षा कमी हे आपण काय करतो लो असतं. म्हणजे याचं 3 मी क्लस्टरिंग केलं. एक आहे हाय, दुसरा आहे ॲव्हरेज, तिसरा आहे लो. आणि मग तो त्या विद्यार्थ्यांचा डेटा त्या क्लस्टरमध्ये मी काय केला प्लेस केला, जेणेकरून मला पुढं त्याचं ॲनालिसिस, जसं की विद्यार्थ्याचा रिझल्ट्स मला बघायचा आहे, त्याचं ग्रेडिंग मला बघायचं आहे, हे मी सहजरित्या करू शकतो. दुसरा जो प्रकार आहे त्याला हायरारिकल क्लस्टरिंग असं म्हणतात. आता हायरारिकल म्हणजे काय, हे ट्री स्ट्रक्चर असतं बेसिकली. आपण सगळेजण बघतो की फॅमिली स्ट्रक्चर हे हायरारिकल स्ट्रक्चर आहे किंवा ट्री स्ट्रक्चर हे हायरारिकल स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये काय असतं की वरचा सगळ्यात मोठा जो भाग आहे किंवा त्याला आपण रूट नोड असं म्हणतो. म्हणजे ट्री स्ट्रक्चरमध्ये किंवा हायरारिकलमध्ये बघितलं तर नोड असतात, नोडचे वेगवेगळे ब्रँचेस असतात, ब्रँचेसचे वेगवेगळे लीव्स असतात. म्हणजे एका स्पेसिफिक हायरार्कीमध्ये मी काय केलं, माझा डेटा हा पुटअप केला आणि त्यावर आधारित काय केलं, मी विश्लेषण केलं की ए आणि बी ह्या हायरार्किकलमध्ये येणारा डेटा आणि मग सीमध्ये येणारा डेटा असेल तर मी तो काय केला, ए आणि बीला जोडला. बरोबर. म्हणजे ह्या 2 प्रकारच्या अल्गोरिथम्सच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकतात, हे क्लस्टरिंग्स मेथड्स वापरू शकतात. त्यानंतर जी मेथड आहे तिला DB स्कॅन असं म्हणतात. आता DB स्कॅन्स म्हणजे काय होतं की याच्यामध्ये एक स्पेसिफिक ग्रुप किंवा क्लस्टर्स जो की बाउंड आहे, फिक्स आहे, हा ओळखणं आणि त्याच्यामध्ये काही आउटलायर असतील तर ते आउटलायर काढून टाकणं. आउटलायर म्हणजे काय की उदाहरणार्थ गुण आहेत, एखाद्या विद्यार्थ्याचं चुकून गुण 100च्या वर दिले असतील तर हा आउटलायर झाला. म्हणजे तुम्हाला एक तर तो करेक्ट करावा लागेल किंवा तो रिमूव्ह करावा लागेल. मग DB स्कॅन काय करतं, हे चेक करतं की याच्यामध्ये आउटलायर्स आहेत का किंवा गुणाच्या आधारित क्लस्टरिंग आणि ग्रुपिंग करणं. त्यानंतर जे आहे त्याला PCA म्हणतात, प्रिन्सिपल कॉम्पोनंट ॲनालिसिस. यामध्ये जे तुमचे मार्क्स आहेत किंवा गुणस आहेत एका स्कोअरमध्ये त्याचं रूपांतर होतं. स्कोअर म्हणजे आजकाल आपण ग्रेडिंग सिस्टीम्स बघतो की 7.2 CGPA म्हणजे काय झालेलं आहे की 500 ते 600 गुण असतील तर ते मॅथमॅटिकल फॉर्म्युला वापरून आपण त्याला काय करतो, CGPAमध्ये कन्वर्ट करतो किंवा CGPA टू मार्क्समध्ये कन्वर्ट करतो. मग PCA काय करतं, हे मॅथमॅटिकल कॉम्पिटिशन वापरून तुम्हाला काय करतं, एक फिक्स असा ग्रेडिंग्स किंवा स्कोअर आपण त्याला म्हणू शकतो, हे कॅल्क्युलेट करून देतं. त्यानंतर जी मेथड आहे तिला TSNE म्हणतात. त्याला बेसिकली T डिस्ट्रीब्युटेड स्टॉलिस्टिक नेबरिंग एम्बेडिंग असं म्हणतात. याच्यामध्ये काय होतं की व्हिज्युअलायझेशन इफेक्ट मला बघावं लागतं. मी सांगितलं आज जे काही मशीन लर्निंग आपण वापरतो आहे याचा मॅक्सिममवर हा ॲनालिसिस करून त्याच्यावर व्हिज्युअल इफेक्ट्स बघण्याकरता आपण करतो. मग मला अनसुपरवाईजमध्ये जर व्हिज्युअलायझेशन वापरायचं असेल तर या मेथडनी मी काय करू शकतो, त्याला व्हिज्युअलाइज्ड करू शकतो. तर हे झाले सगळे अनसुपरवाईज लर्निंगचे फीचर्स किंवा त्याचे ॲडव्हान्टेजेस की लेबल नसतानाही त्याचं ॲनालिसिस करणे, वेगवेगळ्या कस्टमर्सचं क्लासिफिकेशन किंवा क्लस्टरिंग करणे, विद्यार्थ्यांच्या मार्क्सवर आधारित क्लासिफिकेशन किंवा क्लस्टरिंग करणे. याचा वापर हा आज बऱ्याच ठिकाणी केला जातो, ज्याच्याकरून ॲनालिसिस करून प्रिडिक्शन्स केले जातात. तर मला वाटतं हे बहुतेक तुमच्या थोडंसं लक्षात आलं असेल की सुपरवाईज लर्निंगमध्ये कसं असतं आणि अनसुपरवाईज लर्निंगमध्ये कसं असतं. लक्षात घ्या, सुपरवाईज म्हणजे काय की कोणाच्या तरी मार्गदर्शनामध्ये काम करणं म्हणजे सुपरवाईज करणं, आणि अनसुपरवाईज म्हणजे काय की आधार घेऊन मला ते लर्निंग करणं, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, अनसुपरवाईज लर्निंग. पण मी सांगितलं की याकरता थोडंसं तुम्हाला काय करावं लागेल, अल्गोरिथम्स कोणते कोणते वापरले जातात, येणारा डेटा सेट हा तुमचा कशा पद्धतीने, तुमचं प्रॉब्लेम स्टेटमेंट हे कशा पद्धतीने, हे तुम्हाला काय करावं लागेल, बघावं लागेल. आणि त्यावर आधारित तुम्हाला काय करावं लागेल, मशीन लर्निंगचा प्रकार वापरावा लागेल आणि मग तुम्हाला ॲनालिसिस करून व्हिज्युअलाइज करून त्या गोष्टी तुम्हाला दाखवावं लागतील, नवा डेटा प्रिडिक्ट करून, ट्रेनिंग, टेस्टिंग, व्हॅलिडेशन वापरून. तर मला वाटतं ही संकल्पना तुमच्या खूप सहज अशी लक्षात आली असेल.
तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा. येणारे माझे काही व्हिडिओज बघण्याकरता तुम्ही त्याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा पद्धतीची सोपी आणि सहज माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.